मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. सांगली येथे पत्रकार परिषदेत पडळकर यांनी सडकून टीका केली आहे. जयंतराव पाटील यांची पावडर काढल्यावर त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. विधान परिषद निवडणुकीत जयंतराव पाटलांचे सगळे लोक फुटतील असा गौप्यस्फोट करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजकारणात पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. जयंत पाटलांचा जो वर पावडर लावलेला चेहरा आहे तो पावडर सगळी काढल्याच्या नंतर नेमकं काय आहे आतमध्ये, कारण रामाच्या मंदिरामध्ये हा रावण राहतोय हे लोकांच्या आता लक्षात आणून द्यायचं आहे आणि त्यामुळे हे सगळे पळायला लागलेले आहेत. आता तुम्हाला हे जर निवडणूक लागली आपल्या विधान परिषदेची, मग त्यांचे ईश्वरपूरमधले किती नगरसेवक फुटते ते बघा तुम्ही आकडा. ईश्वरपूरमधले जिल्हा परिषदचे त्यांचे सदस्य किती फुटतेत आकडा बघा तुम्ही. एकदा निवडणूक तर लागू द्या. म्हणजे ह्याचा अर्थ जयंत पाटील घाबरलेला आहे. चोऱ्या केलेत हे सिद्ध होतं आहे ना. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं आम्ही काहीच जिल्हा बँकेत केलेलं नाही, त्यामुळं काय चौकशी व्हायची होऊ द्या, खोली चौकशी करा. माणूस लपायला कधी पळतो? अटकपूर्व जामीन घ्यायला माणूस हायकोर्टात कधी जातो? म्हणजे त्याला वाटतं माझं नाव ह्यात येणार आहे, काहीतरी मी काहीतरी गुन्हा केला आहे. पोलीस म्हणते अरे येत तपासाला बोल. नाही, त्याला माहीत आहे तिथं गेले का अर्थच टाकणार आहेत. जयंत पाटलाला लक्षात आलं की आता आपला बाजार पूर्णपणे उठणार आहे. इतक्या चोऱ्या केलेल्या लोकांच्या समोर येणार आहे. आणि जिल्हा बँक एवढी मोठी सक्षम बँक आहे. टक्केवारीवर तुम्ही लोन देताय, टक्केवारीवरती तुम्ही लोन देताय. कर्नाटकमधले कारखाने महाराष्ट्रामध्ये ऑफिस दाखवता, जिल्हा कार्यक्षेत्र सोडून तुम्ही कर्ज देता. आता विशाल पाटलांना कर्ज दिलं, कुठल्या बेसवरती दिलं सांगा ना तुम्ही. विशाल पाटलांची जी पूर्वीची संस्था आहे ती थकीत आहे. एकदा थकीत असल्यावर तुम्ही कर्ज कसं काय देताय? ना आम्ही प्रॉपर्टी घेतलं कशासाठी? कारण काय? 270 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही देताय. काय तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे होय? तुमच्या घरातलं देत आहे? शेतकऱ्याचे पैसे आहेत, सभासदांचे पैसे आहेत. हे सगळं येणार आहे. चौकशीला ते घाबरलेत कारण आता माजी न्यायमूर्ती महोदय यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलं आहे आणि लवकर चौकशीचा अहवाल येणार आहे. ते न्यायमूर्ती एकदम कडक आहेत. त्यामुळं आता ह्यांना कळालं की आता आपण हायकोर्टात जाऊया, काहीतरी पळवाट निघते का बघूया, कारण पळवाटा काढण्यामध्ये हा माहीर आहे. प्रशासक येणार यावर तुम्ही ठाम आहे? हे बघा, बाजार कमिटी सरकारनं निर्णय केला. या राज्यामध्ये 64 तालुक्यामध्ये बाजार कमिट्या नाहीत. आता बाजार कमिट्या त्या तालुक्यात नाहीत. सरकारचं धोरण आहे ना, भूमिका आहे ना. तिथल्या शेतकऱ्यांना स्वतःचं एक विक्री केंद्र असलं पाहिजे, स्वतःच्या मालकीचं बाजारपेठ केली पाहिजे. आणि त्या नियमाचा आधार घेऊन सांगली, कवठे मंकाळ आणि जत या बाजार समितीचं विभाजन केलं. मग ह्यांना काय पोटात दुखलं? का पळाले कोर्टात? नाही हे थांबवा. कशासाठी? कारण काय? तुमचा इंटरेस्ट काय आहे यामध्ये? जर जत तालुक्यातील लोक म्हणत असतील आमची बाजार समिती वेगळी करा, तुम्हाला काय अडचण आहे? कारण चोऱ्या करायची केंद्र आहेत. मध्यवर्ती, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समिती ह्यांना भयानक पैसे लुटायला येत आहेत. भयानक एक नवीन कारनामे येत आहेत. आता माझ्या बाजार समितीची प्रकरणं आली, तुम्हाला मी परवा दाखवलं. आता आणि नवीन सगळी प्रकरणं यायला लागलीत. जिल्हा बँकेची पण यायला लागले. आम्ही लावून धरतोय. प्रतीक पाटील चिरंजीव उभारणार होते, जयंत पाटलांचे चिरंजीव कोण?
त्याचं नाव प्रत्येक हे मला माहीत नव्हतं, पण ते राहू द्या ना, कोणी राहणं हा काही विषय नाही ना. महाविकास आघाडीच्याकडून कोण उमेदवार राहील, आमचे नेते देवाभाऊ आणि महायुतीतले नेते ठरवतील. आमचा कोण उमेदवार असेल तर आमच्याकडं मतं चांगली आहेत आणि त्यांची लोकं खूप, मला तर फोन सारखे येते त्या लोकांचे, काय निवडणूक कशी आहे काय. मी म्हटलं अरे अजून नाही, देवाभाऊंचा निर्णय आल्यानंतर कळेल कोण येतं, मग आपण सगळे लागू कामाला. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते